मागील 10 ते 12 दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन जे आहे ते फुलून निघालेलं पाहायला मिळत आहे। मी सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील एकयू धबधबा परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे पश्चिम महाराष्ट्रात किंवा पश्चिम भागातील जे काही धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या एकयू धबधबा देखील या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जी आहे ती धबधबा पाहण्यासाठी गर्दी होऊ लागलेली आहे। याच भागामध्ये ठोसेघर असेल किंवा भांबवली वजराई धबधबा आहे तो देखील प्रवाहित झाल्यामुळे पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेटी द्यायला लागलेले आहेत। आपल्या सोबत काही पर्यटक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं काय या पर्यटनाविषयी सांगू शकतात याविषयी आपण जाणून घेऊया। तुम्ही कुठून आला आहे आणि काय विशेष या मी पुण्याहून आलो आहे आणि हा जो परिसर आहे हा अतिशय उत्तम आणि याला तुम्ही म्हणाल तर हिडन सौंदर्य आहे। जे सातारा मधलं जे हिडन सौंदर्य आहे ते आपल्याला महाबळेश्वर मध्ये पण मिळणार नाही। आणि हा जो धबधबा आहे एकयू धबधबा हा बघण्यासाठी म्हणजे खूप लोक येतात, परंतु याला अजून प्रतिसाद मिळाला पाहिजे, प्रश्नच नाही। आणि हा जो याच्याबरोबर बामणोली म्हणा किंवा बाजूचे धबधबे म्हणा, ठोसेघर म्हणा, हे फारच छानच आहेत। म्हणजे पर्यटकांनी इथे आवर्जून यावं असे धबधबे। निसर्गाने खूप निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे सातारा, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी पुण्याहून इथले विविध धबधबे बघण्यासाठी अगदी नक्की येतो। काय सांगाल निसर्गाविषयी? अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि बेसिकली पुण्यात कंटाळा आला की चला चला सातारला जाऊया। नुसतं सातारच्या हद्दीत आलं तरी सुद्धा निसर्गाने नटलेले डोंगर दिसायला लागतात आणि आनंद व्हायला लागतो। एकयू धबधबा तर खूपच सुंदर आहे, ठोसेघरचा पण छानच आहे धबधबा, पण हा जास्त जवळून बघता येतो म्हणून जास्त आवडतो। नक्कीच खरं तर एक मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पण या ठिकाणी पाहायला मिळते। कुठून आला आहात? आम्ही इथेच साताराचेच आहोत। कसं वाटतं की आता हे जे धबधबे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम भागातले आपल्याला पाहायला मिळतात, कसे वाटतंय हे? खूप सुंदर आहे तिथे, एव्हरीवन शुड कम हिअर अँड एन्जॉय द सिनिक ब्युटी। थोडक्यात काय सांगाल तुम्ही, कसं वाटतंय हे पर्यटन जे पाहायला मिळतंय त्याबाबत? खरंच इथलं दृश्य खूप मनमोहक असं आणि खूप सुंदर आहे, तर सगळ्यांनी बघायला हवं धबधबा नक्की। तुम्ही काय बोल? या मातीत आम्ही जन्माला आलो ना, ते आम्हाला त्याचं भाग्य वाटतंय की अशा सुंदर ह्या सगळ्या वातावरणात एकदम असं खूप मन हे भरून आल्यासारखं वाटतंय की। ओके, खरं तर मोठ्या प्रमाणात धबधबे या भागात पश्चिम भागामध्ये प्रवाहित झाल्यामुळं पर्यटकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि याचा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक सध्या या भागात गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी, एकयू धबधबा, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।